आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थ आणि नियोजन ही खाती तर होतीच, पण सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन शुल्क विभागाचा कारभारही ते सांभाळत होते। त्यामुळे आता सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे फडणवीसांच्या भेटीला गेल्यावर कोणती नावं ही फडणवीसांच्या पटलावर ठेवली जाऊ शकतात, कोणत्या नावांवर विशेषतः चर्चा होईल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकी काय कुजबूज? लागवी प्रामुख्याने दोन या ठिकाणी गोष्टी आहेत। खरं तर हे वरिष्ठ नेते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। काल रात्री देखील फडणवीसांची या संदर्भामध्ये चर्चा केली असावी असं देखील सांगितलं जात होतं सकाळपर्यंत, पण आता सध्या छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, जे आता दादांनंतरचे हे सगळेच नेते जे आहेत ते आता वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। दादांकडे उपमुख्यमंत्री पद हे दादा स्वतः असताना मात्र ते राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा मग आपण पाहतोय की क्रीडा खाता असेल किंवा मग स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार होते आणि ही सगळीच पद त्यांच्याकडे असताना आता मात्र सुनेत्रा पवार यांना त्या ठिकाणी ह्या सगळ्याच पदासंदर्भामध्ये त्यांचं नाव घेतलं जात आहे। पक्षाच्या वतीनं या संदर्भात जी आहे ती अनेकदा मागणी करण्यात आली, मात्र आज अंतिम निर्णय यावरती होऊ शकतो। खरं तर ह्या सगळ्याच दरम्यान आता पक्षाच्या वतीनं कोणाचं नाव जे आहे ते पटलावरती ठेवलं जातं, कारण सध्या जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल हे सध्या कार्यकारी अध्यक्ष असलेच तरी मात्र त्यांच्याकडे ह्या सगळ्याच अध्यक्षपदाची जबाबदारी जी आहे ती दिली जाऊ शकते, कारण राष्ट्रीय अध्यक्षपद हे अजित पवारांकडे असताना मात्र त्यांच्यानंतर ही सगळी पदं जी आहेत एक वरिष्ठ नेता म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहे। आणि त्यानंतर दादांकडे असलेली क्रीडा खाता असेल किंवा मग राज्य उत्पादन शुल्क पद असेल किंवा मग स्वतः उपमुख्यमंत्री पद असेल, ही पदं कोणाला जातात आणि या नावांसाठी कोणाची चर्चा केली जाऊ शकते, कोणाचं नाव तिथे आता मीनाक्षी, पण हा मुद्दा अगदी ज्यावेळी नरहरी झिरवळ यांनी सुद्धा उपस्थित केलेला होता की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यावं, त्यावेळी सुद्धा अगदी कालपासून आज सकाळपर्यंत सतत असा देखील एक सूर उमटतोय, इतकी घाई का? एकीकडे अस्थि विसर्जन अजून झालेलं नाहीये, तिथं पार्थिव याला अग्नी दिल्यानंतर ही राग शांत झालेली नाहीये अशा शब्दात खरं तर वक्तव्य करण्यात आलेली होती। असं असताना इतकी मंत्र्यांना, इतकी नेत्यांना, इतकी कार्यकर्त्यांना, या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रवादीच्या घाई काय आहे की फडणवीसांची तातडीनं जाऊन ही भेट घेतली जातीये? 2 दिवसानंतर सुद्धा या सगळ्या घडामोडी घडू शकत होत्या, इतकी चलबिचल का पाहायला मिळतेय राष्ट्रवादीत? निश्चितच लागवी, या संदर्भात आपण जर पाहिलं तर मात्र सगळं पवार कुटुंब जे आहे ते अद्यापही बारामतीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी आज जर पाहिलं तर अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थि विसर्जनाची जी काही प्रक्रिया आहे ती सध्या तिथे सुरू असताना दुसरीकडे पक्षातील सगळेच प्रमुख नेते जे आहेत वर्षा निवासस्थानी जातात आणि दादांच्या पदासंदर्भामध्ये ही चर्चा करण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळते। खरं तर नरहरी झिरवळ हे दादांच्या पक्षातले मंत्री आहेत आणि हे असताना काल जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्या नावाची त्यांनी एक मागणी केली होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं आणि त्यांच्यासोबतच इतर पक्षाच्या नेत्यांनी असतील, कार्यकर्त्यांनी असतील, पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा जी आहे ती बोलून दाखवली होती। त्यामुळे आता ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना अनेक महत्त्वाची खाती जी आहेत ती दादांकडे होती आणि आता या सगळ्या खात्यांवरती कोणाकोणाची वर्णी लागते, कोणाकोणाचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी घेतलं जातं आणि अंतिम निर्णय कोणाच्या नावावरती होता हे देखील प्रामुख्याने पाहिलं जाईल। तुम्हाला विचारला मीनाक्षी, मी मुद्दा हा या ठिकाणी तुम्हाला विचारला, इतकी घाई काय आहे, इतकी अस्वस्थता राष्ट्रवादी काँग्रेस नंतर दादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली आहे का की इतकं तातडीनं फडणवीसांना भेटावं, नावं या ठिकाणी चर्चिली जावी? मान्य आहे मला, सेनापती गेलेला आहे त्यामुळे लवकरच सेनापतीची निवड होणं हे गरजेचं आहे कुठलाही पक्ष चालवत असताना, पण अगदी या सगळ्या घडामोडींना 24 तास सुद्धा उलटलेले नाही आहेत, तोवर आता मात्र भेटीगाठी सुरू होत आहेत। कारण लागवी एकीकडे पाहिलं तर जरी सेनापती गेला असला तरी त्या ठिकाणी महत्त्वाची जागा आहे आणि तिथे हा संपूर्ण पक्षाचा कारभार
कोणीतरी सांभाळावा, कोणत्या तरी महत्त्वाच्या माणसाकडे ही जबाबदारी द्यावी, अशी संपूर्णतः इच्छा जी आहे ती व्यक्त केली जाते. कारण दादांकडे असलेली महत्त्वाची खाती जी आहेत ती आपल्या पदरात पडावी याच्यासाठी देखील अनेक जण जी आहेत ती आग्रही आहेत. आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की पक्षातले जे काही नेते आहेत ते देखील त्या ठिकाणी फडणवीसांना जाऊन भेटले असावे, फोनवरनं देखील चर्चा झाली असावी आणि आज उद्यामध्ये यावरती अंतिम निर्णय देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे. तुर्तास सकाळी जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे हे प्रदेश कार्यालयात येऊन माध्यमांशी बोलणार होते आणि या संदर्भात ते जे आहे ती अंतिम चर्चा काय झाली, सीएम सोबत काही बैठक झाली होती की नाही रात्री, याबाबत देखील खुलासा करण्यात येणार या होता. घडीला आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर येते ज्यावर मला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे. ती अपडेट अशी आहे, असं म्हटलं जात आहे सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तसा सूर पक्षातून अधिक उमटताना दिसतोय. त्यामुळे पवार घराण्याकडेच या ठिकाणी पक्षाची तर धुरा राहीलच, शिवाय उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार असतील असा देखील एक सूर आळवला जातोय. काय या सगळ्या संदर्भात माहिती आहे? तसं जर घडलं तर पहिली महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल. निश्चितच लागवी, जसं तू सांगितलंस तसंच कालपासूनच ती चर्चा जी आहे ती सुरू आहे. म्हणजेच उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत, स्वतः त्या आता खासदार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की पक्षाची सगळी धुरं जी आहे ती त्यांच्या हातात द्यावी यासाठीचा आग्रह जो आहे तो पक्षाच्या वतीनं आपण पाहतोय की कालपासूनच सगळे नेते जे आहेत ती एकच इच्छा धरून राहिलेले आहेत. पण अंतिम निर्णय जो आहे ते दोन्ही कुटुंब आपण पाहतोय की शरद पवार असतील किंवा अजित पवार ह्या दोन्ही कुटुंबाची एक बैठक होईल. या बैठकीमध्ये त्यांची चर्चा होईल. पण तुर्तास आपण पाहतोय की काल अनेक नेत्यांनी जी आहे ती सुनेत्रा पवार यांची भेट घेतली बारामतीमध्ये. दादांच्या ज्या सगळ्या विधी पार पडल्या आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या भेटीला सगळेच वरिष्ठ नेते जे आहेत राष्ट्रवादीचे गेले होते. पण मात्र ही चर्चा झाली की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. नुसतीच चर्चा आहे का मात्र सुनेत्रा पवार यांच्या नावाला जे आहे ते अंतिम निकाल जो आहे तो आज पक्षाच्या वतीनं दिलात येऊ शकतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण तुर्तास आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांच्या नावाला जी मागणी जी आहे ती करण्यात येत असली तरी मात्र आता मुख्यमंत्री नेमके काय निर्णय घेतात हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. पण तुर्तास राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाकडनं विलिनीकरणासंदर्भामध्ये मागच्या काही 1.5 महिन्यापासूनची ही चर्चा होती. सुरुवातीला आपण पाहतोय की पहिला विलिनीकरण होईल आणि त्यानंतर नेतृत्वासंदर्भामध्ये निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आज उद्यामध्ये ही संपूर्णतः चर्चा होऊ शकते दोन्ही पवार कुटुंबाची आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो. तुर्तास अद्यापही अशा पद्धतीची कोणतीही चर्चा कुटुंबामध्ये झाली नसल्याचं कळत आहे. पण मात्र सुरुवातीला विलिनीकरण आणि त्यानंतरच पक्षाचं नेतृत्व यावरती निर्णय केला जाणार आहे. त्यामुळे मागच्या 1.5 महिन्यापासून अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल 14 बैठका ज्या आहेत त्या विलिनीकरण संदर्भात झाल्या होत्या. या सगळ्या संदर्भात निर्णय होत नाही मीनाक्षी, पण जोवर या सगळ्या संदर्भात निर्णय होत नाही तोवर महत्त्वाची जी खाती आहेत, जी खाती अजित पवार आजवर समर्थपणे सांभाळत होते, ती सगळी खाती दादांच्याच निष्ठावंत नेत्यांना दिली जाणार का, किंबहुना दिली जातील अशी एक चर्चा आता या निमित्तानं जोर धरतीये. काय वाटतंय विशेषतः अर्थ खातं? कारण बातमी सकाळीच आलेली आहे, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करू शकतात. त्यामुळे अर्थ खातं हे दादांच्याच नेत्याकडे जाणार की भाजप स्वतःजवळ ठेवणार? निश्चितच खरं तर अर्थसंकल्प जो आहे सादर करत असताना उपमुख्यमंत्री पद हे अजित पवारांकडे होतं आणि अजित पवारांनी यावेळी अनेकदा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला. यंदा दादांच्या निधनानंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प यंदा सादर करणार आहेत. पण मात्र अर्थ खातं हे नेमकं आता कोणाकडे जातं? कारण पक्षामधनं अनेक जणांनी जी आहे ती इच्छा व्यक्त केली होती. कारण दादांच्या पक्षामधली ही महत्त्वाची खाती जी आहेत ती पक्षाच्याच कडे राहिली पाहिजे. मात्र हीच मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यासाठी हे सगळेच वरिष्ठ नेते वर्षावरती पोहोचले असल्याची माहिती आहे. कारण मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये एक पत्र देखील दिलं जाणार आहे. छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं कळालं होतं.
सकाळीच आपण पाहतोय की थोड्यापूर्वी पुन्हा एकदा छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि अगदी, सुनील तटकरे अगदी. हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्यामुळे पक्षाची जी महत्वाची खाती आहेत ती आमच्याच पक्षाकडे राहावा यासाठीची ही मागणी असेल आणि एक पत्र देखील तशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांना दिलं जाऊ शकतं. अंतिम निर्णय जो आहे तो या निश्चित, संदर्भामध्ये निश्चित. पवार कुटुंबियांचा असेल, कारण पवार कुटुंबियांची चर्चा केलेली आहे निश्चित. का या संदर्भात हे देखील पाहावं लागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित. मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. जर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या तर मात्र किंबहुना जर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायचं असेल, तसा जर एकमतानं निर्णय झाला तर त्यांना विधान परिषदेचं आमदारकी द्यावी लागेल. त्या दृष्टिकोनातून ही राजकीय समीकरणं कशी जुळवली जातील, येणाऱ्या काळात 48 तासात 24 तासात या सगळ्या घडामोडी कुठल्या वळणावर येऊन ठेपतात, काय चर्चा होते, क्षणाक्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.